नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की झाडांसाठी बेस्ट ऑर्गॅनिक फंजीसाईड घरच्या घरी कसं तयार करायचं, जेणे की या पावसाळ्यात तुमच्या झाडांना तुम्ही फंगसपासून सुरक्षित ठेवू शकता। नीमखल्ली काय असते? सगळ्यात पहिले जेव्हाही खल्ली फॅक्टरी वगैरेमध्ये बनवल्या जाते नीमचं तेल, तर जेव्हा नीमचं तेल बनवल्या जाते तर ते जो वेस्ट म्हणजे जो कचरा उडून जातो त्यालाच ते उन्हात वाळवतात वगैरे आणि त्याची नीमखल्लीही तयार होते। तर ही नीमखल्ली जी असते ती या तेलापासून तयार होणारी असते। तेलाच आपण नीमखल्ली म्हणतो आणि हे झाडात वगैरे वापरल्या जाते, खूप छान असते झाडांसाठी। तर आज मी तुम्हाला हे बनवणं शिकवणार आहे। तसं तर ही जी नीमखल्ली असते मित्रांनो, ती जी नीमची निबोरी असते, झाडावर जे बिया लागले असतात, सीड्स जे असतात त्याच्यापासून तयार होते। पण ते कसे सीड्स कधी कधी अवेलेबल नसतात, ते झाडावरचे बिया आपल्याला शोधावं लागतील, म्हणून आपण ही जी नीमखल्ली आहे ही पानापासून तयार करणार आहे। तशी ती निबोरीपासून तयार केल्या जाते, पण आपण हे वाळलेल्या पानापासूनच तयार करणार आहे। सगळ्यात पहिले आपल्याला असे पानं तोडून आणायचे, मग त्याला आपल्याला चांगल्याने असं उन्हात ड्राय करून घ्यायचं आहे। जसं आपण बघू शकता असं हे ड्राय झालं की आपल्याला असं कुटणी वगैरेमध्ये किंवा आपल्याकडे मिक्सर असेल तर आपण मिक्सरमध्ये करू शकतो। मिक्सरमध्ये पिसायचं असेल त्याच्यात आपण असं पिसू शकता। तर याला चांगल्याने असं बारीक याची पावडर बनवून घ्यायची। आता हे जे आहे ही नीमखल्ली आहे। तर आता याला वापरायचं कसं आहे, जसं एक जे आता झाड दाखवलं त्याच्यात तसं 1 चमचा तुम्हाला त्या झाडात असं पूर्ण स्प्रिंकल करून द्यायचं आहे। आणि किडे वगैरे लागले असतील तर याला पाण्यात तुम्हाला 2 चमचे हे पाणी 1 लिटर पाण्यात टाकून ठेवायचं आहे, रात्रभर एखाद दिवस ठेवून द्यायला। अजून मग त्याला चांगल्याने छानून घ्याल आणि मग स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करून द्याल। जे झाडावर किडे लागले ते सगळे वरून जातील। मग आता फंगस वगैरे कसं मुळात लागलं आहे तर 1 चमचा तुमका कोणत्याही झाडात ज्याच्यात फंगस लागले त्याच्यावर टाकून द्यायचं आहे आणि हे तुम्हाला 2 ते 3 दिवस असं टाकत राहायचं आहे। याने तुमचा फंगस झाडाचं सगळं चाललं जाईल आणि याने मुंग्या वगैरेही नाही लागत, मुख्य अजून किडेही नाही लागत, खूप चांगलं असतं झाडासाठी। आता याला स्टोअर कसं करायचं असते ते सांगतो। जसं आता हे तुम्हाला हे छिद्रावाला हा पॉट दिसतो आहे, त्याच्यात तुम्ही असं टाकून ठेवू शकता। बघा असं टाकायचं आहे आणि याला कसं टाकायचं आहे, सगळ्यात पहिले मिट्टीमध्ये नमी असली, मॉइश्चर असलं पाहिजे। जसंच ओलावा आहे मातीत तेव्हाच तुम्हाला हे नीमखल्ली टाकायची आहे, मातीत थोडासा ओलावा पाहिजे। आता स्टोअर कसं करायचं असं जसं कंटेनर दाखवत आहे। नीमखल्लीचे मित्रांनो फायदे सांगतो। तर हे फंगस नाही लागत याच्यामुळे झाडांना, झाड एकदम चांगले राहतात, हिरवे राहतात। अजून झाडांना याने कसं खतही मिळते चांगलं। तर ही नीमखल्ली आपण नक्की ट्राय करा, खूप चांगली असते झाडासाठी। अजून आपण याचं जसं स्प्रे सांगितलं तेही करू शकता। अजून किंवा तुमच्या झाडाला खूप जास्त फंगस लागली आहे तर त्याच्यासाठी काय करायचं, मार्केटमध्ये कोणतेही फंजीसाईड मिळते त्याच्यासोबतही आपण याला मिक्स करून टाकू शकता, तर हे खूप चांगलं रिझल्ट देईल। पण मी खूप वेळा पाहिलं आहे की नॉर्मली जनरली लोकांच्या घरी एकदम कमीच फंगस लागलं असते, तर तुम्ही फक्त नीमखल्ली टाकून द्याल तरी तुमच्या झाडाची ती सगळी फंगस चालली जाईल। आणि झाडाला असे कीटक वगैरे लागले असतील, जे पांढरे किडे लागतात, असे काळे किडे, त्याला मिलीबग्स वगैरे म्हणतात, ते पण याने आपण झाडापासून हटवू शकतो। ते नक्की ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अजून झाडाबद्दल तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता। तिथे तुम्हाला काही झाडाबद्दल विचारायचे असलं तिकडे तुम्ही मला विचारू शकता। त्याची ग्रुपची लिंक मी कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन। धन्यवाद।